मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघते हिंगोलीपासून अख्ख्या मराठवाड्यात ते फिरणार आहेत। पण या रॅली सुरू होण्या अगोदर त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय आणि आमचं आरक्षण जर थांबवलं तर आम्ही पुन्हा विधानसभेत पाडापाडी करू, सगळ्या नेत्यांना पाडू, आमदारांना पाडू, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, ओबीसीचे नवे नेते। मला सांगा, पुन्हा एकदा जरांगेंनी पाडापाडीची भाषा सुरू केलेली आहे, शांतता रॅली काढतायत, पण रॅली काढताना इशारा देणं सुरूच आहे। खरं तर शांतता रॅली का काढावीशी वाटली त्यांना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशांतता कुणी निर्माण केली होती या प्रश्नाचं उत्तर जरांगेंनीच द्यावं। त्यांनाच शांतता रॅली काढावी लागते। आणि पाडापाडीचं तुम्ही म्हणाल तर जरांगे पाटीलांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो, कारण ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं त्यांनाच ते पाडणार आहेत। त्यामुळे पाडणार कोणाला आहेत? त्यामुळं नवीन चांगल्या लोकांना आणावं त्यांनी। त्यामुळे आहे या सगळ्या लोकांना पाडावं। त्यांच्या पाडापाडीच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा। ते म्हणतात जरी 8 लाख हरकती आल्या असल्या तरी आमचा तो JR आहे सगळे सोयऱ्याचा, तो निघालाच पाहिजे, नाही निघाला तर सरकारला आम्ही बघून घेऊ। मी पुन्हा एकदा इशाऱ्याची भाषा, आणि तुम्ही त्याच्याच विरोधात आंदोलन करताय। हो, सगळे सोयरे हे कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल डिक्शनरीमध्ये या सगळ्या सोयऱ्याची कन्सेप्ट किंवा अर्थ सांगितलेला नाही किंवा व्याख्या दिली गेलेली नाही, कुठल्याही हिंदू लॉमध्ये दिलेली नाही, पारशी ख्रिश्चन लॉ किंवा आपल्या देशभरातल्या सन्माननीय सुप्रीम कोर्ट असो किंवा उच्च न्यायालय असो, कुठल्याही न्यायालयामध्ये न्यायनिवाडा दिला जात असताना सगळे सोयरे याची बेसिक अशी स्पेशली व्याख्या दिली गेलेली नाही। त्यामुळे कुणी सगळ्या सोयऱ्याचा कन्सेप्ट या महाराष्ट्रामध्ये आणलाय त्या तज्ज्ञ माणसांना माझा सलाम, कारण असं कुठलंही कायदे हे सगळं बेकायदेशीर आहे। आणि त्यामुळे सगळे सोयरे वगैरे त्यांच्या काही मागण्या असतील, या मागण्या बेकायदेशीर आहेत आणि बेकायदेशीर मागण्या करायच्या आणि सरकारला वेठीस धरायचं, सरकारला चॅलेंज करायचं, हा एकमेव कार्यक्रम जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनापासून आत्ताच्या आंदोलनापर्यंत। पण आता सरकारची कुठेतरी म्हणजे दोन्ही बाजून कात्रीच सापडले सरकार। एक जरांगे म्हणतात की तुम्ही अध्यादेश काढाच नाही तर आम्ही बघून घेऊ, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की अजिबात काढायचं नाही, ते बेकायदेशीर आहे। मग करायचं काय? ते टिकणारच नाही। गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की तुम्ही बेकायदेशीर घटना डावलून, इथल्या ओबीसींचे हक्क अधिकार डावलून या गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर त्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टिकणार नाहीत। हे सगळ्यांना माहिती आहे, हे अगदी जरांगे पाटलांना सल्ला देणाऱ्या माणसांनाही माहिती आहे। पण आरक्षणाशिवाय त्यांचे वेगळे इंटरेस्ट या महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत आणि त्यांनी त्या वागण्यातून वेळोवेळी दिसून आलेले आहेत। लोकसभेला याचं प्रत्यंतर तुम्ही बघितलेलंच आहे। तुमच्या रॅलीवर रॅली येण्याच्या अगोदर दगडफेक झाली होती, आपल्याला माहिती आहे, भगवानगडाच्या पायथ्याशी मातोरे गावात, जे जरांगेंचं गाव आहे, मूळ गाव आहे। पण आता त्यांचीच रॅली उद्या निघते, तुम्ही ओबीसी बांधवांना काय आव्हान कराल? कारण तर रिॲक्शन अजिबात होऊ नये, कारण महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं त्यातनं। तुम्ही काय सांगाल? उद्या त्यांची रॅली निघते। ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, ओबीसी पीडित आहे। ओबीसी कुणाच्याही रॅलीवर कधीही दगडफेक बॅक हिस्ट्रीमध्ये कधीही त्यांनी केलेलं नाही आणि आताही करणार नाही। तरीही मी ओबीसी मधल्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की आपण कुणाच्या रॅलीवरती मराठा समाजाच्या अनेक मोर्चांमध्ये पाणी वाटणारे, सरबत वाटणारे, गाड्याच्या गाड्या, ताफेच्या ताफे घेऊन जाणारे आमचे ओबीसी बांधव आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालोय। परंतु आमचा एखादा नेता, आम्ही जर त्या भगवानगडावरती तिथून जाणार आहे हे कळल्यानंतर, ज्या लोकांनी तुमच्या मोर्चामध्ये सहभाग घेतला, तुम्हाला पाणी दिलं, तुम्हाला भाकरी आणून वाटल्या, त्या माणसांच्या लोकांवरती तुम्ही दगडफेक करताय, हा इतिहास तुमचा आहे। भुजबळांनीच केले, पुन्हा एकदा ते म्हणतात माझ्या शांतता रॅलीत भुजबळ पुन्हा षडयंत्र रचून काहीतरी कटकारस्थान करू शकतो। कायदा आणि सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रामध्ये। आणि मातेरीमध्ये भुजबळ साहेब, मग तुमच्या आंदोलनाच्या वेळी गोळीबार झाला त्यावेळी कोण होतं? त्यावेळी पण भुजबळ साहेबच होते का? त्यामुळे उगाच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि ओबीसीच्या नेत्यांना बदनाम करायचं, एवढा एक कलमी कार्यक्रम जरांगे पाटलांचा आहे। दुसरीकडे सराटे म्हणतात की धनगरांनी याच्यात यायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमचं वेगळं आरक्षण, मग कशाला तुम्हाला नेता व्हायचंय का? सराटेंना, विनोद पाटलांना या गोष्टीचं ज्ञान नसावं यावर माझा विश्वास नाही, कारण ते मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढतायत। त्यांना एवढ्या गोष्टीचं बेसिक ज्ञान नसावं की धनगर समाजाचं 3.5% रिझर्वेशन, विजय एनटी मधलं अ, ब, क प्रवर्गातलं रिझर्वेशन हे 27% इन्क्लूड आहे। पंचायत राजमध्ये आम्ही ओबीसी म्हणून काउंट होतो। केंद्राच्या जेवढ्या सेवा, जेवढ्या सुविधा आहेत त्यामध्ये आम्ही ओबीसी म्हणून काउंट होतो। आणि धनगर हा 27% बाहेरचा आहे। हा जावई शोध लावला कुणी? हे काय आपलं अल्पज्ञान प्रकट करतायत का धनगरांना बाजूला काढायचं?
वंजाऱ्यांचं आमचं भांडण नाही म्हणायचं, धनगरांचं आमचं भांडण नाही, आमचं फक्त येवलावाल्याशी भांडण आहे असं म्हणणं म्हणजे फोडा आणि झोडा. म्हणजे ओबीसीना एकत्रित येऊ न देता विमुक्तांना बाजूला काढायचं, धनगरांना बाजूला काढायचं. मध्येच हे अशी आवई ठोकतात की धनगरांनी एसटीचं मागावं. कोण जबाबदारी घेणार आहे, कोण हमी घेणार आहे या गोष्टीची? आज धनगर समाजाचं त्याच्या ताटातलं जे विजय एंट्रीचं आरक्षण आहे, आज पोरं नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला, शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला आम्हाला विजय एंट्रीचा फायदा होतोय. आणि आमच्या धनगर समाजातले सगळे नेते एक मतानं ओबीसीचा डायस शेअर करतायत. त्यामुळं ओबीसीमध्ये भांडण कसं लावायचं, ओबीसीमध्ये फूट कशी पाडायची, एकदा धनगर बाजूला गेले की मग छोटे 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 घटक आहेत, मग त्यांना आपण सहज गुंडाळू, हा यांचा मानभावी काव आहे. हे आंदोलन ओबीसीचं चिरडून टाकायचं आणि त्यामध्ये एंट्री करायची, ओबीसीचं आरक्षण संपवायचं, हा एक कलमी कार्यक्रम जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचा आहे. तराटेंनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचं आता एक पर्याय सांगितलाय, तुम्हाला काय वाटतं? मी ईडब्ल्यूएस हा संविधानामध्ये म्हणजे घटनेमध्ये अमेंडमेंट करून दिली गेलेली ही सुविधा आहे. आता या देशामध्ये एकही घटक असा नाही की तो आरक्षणाच्या बाहेर आहे. आणि मग घटना दुरुस्ती करून दिलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण, आमचे जरांगे पाटील नेहमी म्हणतात नाहीत आमच्या पोरांना शिक्षण नाही, तुम्हाला ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन रिझर्वेशन दिलंय. आणि हे रिझर्वेशन अंमलात आल्यानंतर माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर 8.68% लाभ फक्त मराठा समाजातल्या लोकांना झालाय. आणि जर मग ईडब्ल्यूएस घेणार असाल तर तुम्हाला इकडच्या सुविधा मिळणार नाहीत, किंवा इकडचं सर्टिफिकेट जर या जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून कुणबी नोंदीवरून जर काढलं तर त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा होणार नाही. मी सराटेंच्या भूमिकेचं स्वागत करतो, कारण आर्थिकदृष्ट्या मागासांना जे रिझर्वेशन दिलंय त्याचा फायदा माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठा बांधवांना होणार आहे. पण याच जरांगेंच्या सांगण्यावरून जर कुणबींच्या नोंदी किंवा अध्यादेशाद्वारे जर इकडे ओबीसीमध्ये येऊ पाहत असतील तर त्यांना फक्त 3.5% फायदा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तोटा मात्र ओबीसी मधल्या छोट्या 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 घटकांचा होणार आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये 8.68% तुम्हाला फायदा होतो आणि तोच फायदा तुम्ही ओबीसी मध्ये ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तो 3-3.5% आसपास पोहोचतो. याचं नुकसान कुणाचं होतं याच्यावरती मी एक स्पेशल डिबेट माझ्या मराठा बांधवांबरोबर, मराठा आंदोलकांबरोबर मी जवळजवळ 30 ते 40 पानाचं डॉक्युमेंटरी मी तयार केलेले आहे. तर या गोष्टीवरती त्यांनी कधीही आमने सामने बसावं, यावरती आम्ही चर्चा करायला तयार आहोत. फायद्याचं काय आणि तोट्याचं काय हे माझ्या मराठा बांधवांना सांगायला हा लक्ष्मण हाके तयार आहे. शेवटचा प्रश्न, जरांगेंची शांतता रॅली निघते, स्वागत करणं. शांतता रॅलीचं एका बाजूला शांतता रॅली म्हणायचं, एका बाजूला ओबीसीना आमचे बंधुभाव म्हणायचं. आमचं गावगाड्यामध्ये ओबीसी बरोबर कुठलंही भांडण नाही, पण नेत्यांबरोबर भांडण नाही म्हणायचं. आणि एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं. म्हणजे एका बाजूला शांतता रॅली काढायची आणि दुसऱ्या बाजूला दगडफेक करायला लावायची. कारण मातेरेमध्ये तेच झालं भगवानगडाच्या पायथ्याला, तुम्ही दगडफेक करायला लावली. माझी 7-8 वाजता रॅली जाणार आहे असं तुम्हाला कुणीतरी सांगितलं आणि त्याच्यावरती दगडफेक केले आणि शेतामध्ये झाडाझुडपाच्या आड बसून तुम्ही दगडफेक केली. म्हणजे शांतता रॅली काढायची आणि दुसऱ्या बाजूला इथल्या व्यवस्थेला बेटीस धरायचं, मुख्यमंत्र्यांना बेटीस धरायचं, इथली व्यवस्थेला चॅलेंज करायचं. हा खरं तर हे ड्युएल भूमिकेमध्ये जरांगे पाटील आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जो काही असंतोष निर्माण होईल त्याला जबाबदार जरांगे पाटील असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उद्यापासून मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघते.